तर काय पुढे दाखवतो आता काय काय मग आता पुढचा तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल संध्याकाळी मी कुठं जाणार आहे. तर आता मला आलेला राहुलचा फोन, म्हणून आम्ही गेलो राहुलच्या गाडीत पेट्रोल भरायला. मग काय पेट्रोल भरून आम्ही जाणार होतो की राहुलच्या भावाला बुलेट घ्यायची होती, म्हणून आम्ही जायला निघालो नेरूळला. राहुलचा भाव आता बुलेट घेणार आहे म्हणून राहुल लयच खुश झालेला. राहुलने एकदम 100च्या स्पीडवर गाडी पळवली की नुसतं बांग बुंग गाडी करून नेली, एकदम 100च्या स्पीडनी नेली आणि पोचलो की आम्ही नेरूळला पोचल्यानंतर तिथं होती डी.वाय. पाटीलच्या स्टेडियमला मॅच. मग काय गर्दी दुनियाभरची, मैंदाळ गर्दी झालेली. त्या गर्दीतनं कसं तरी वाट काढत आम्ही निघालो की आता मला वाटलं कसं तरी गर्दीतनं वाट काढत आम्ही पोचलो की एकदाशीचं शोरूममध्ये, पण आम्ही शोरूममध्ये पोचलोच नव्हतो. तर काय चुकून आम्ही शोरूम समजून सर्व्हिस सेंटरवर आलो. तिकडं पुढं शोरूम, आता आम्ही तिकडं चाललेलो आहे. तर काहीच बघू शकता हे शोरूम आहे. आम्हाला पहिलं वाटलेलं ते, पण ते बंद केलं नाही, इथं सुरू केलं आता शोरूम. तर आता काय कोटेशन आहे नुसतं दाखवतो तुम्हाला. त्याच्या भावाला घ्यायचे बुलेट, मिलिटरीत आहे तो. तुम्ही बघू शकता तिथं कोणतरी बाईक घ्यायला आलंय. यांचं बोलणं चालू आहे. तिथे एकाचं 1 मिलियन सबस्क्रायबर आहे, कुणाचं एक कळण झालंय. त्या रॉयल एनफिल्डची पहिली बाईक, दुसरी, तिसरी, चौथी यांनी सगळे फोटो लावून ठेवलेले आहेत. आणि आत्ताची लेटेस्ट आहे वाटतं. तिकडं कॉन्टिनेंटल पण आहे. बुलेट बघितली की ही काळ्या कलरची मागं दिसते बघा, ही बुलेट फायनल केली बघा. मग काय राहुल आता कोटेशन काढतोय, तोवर म्हणलं आपण कॉफी पिऊन घेऊया. मस्तपैकी कॉफी होता आणला बुलेटचा. आता त्यांचं ती बघून घेतली, तर त्यांना जो कलर पाहिजे होता तो काय मिळाला नाही. शोरूमवाले म्हणले 1 महिन्यानंतर अवेलेबल होईल. मग पुढचं आता मग 1 महिन्यानंतर बघू की. आणि काय मग बाईकवर बसल्या आमचं प्लॅनिंग झालं, संध्याकाळी खारघरमधल्या फेमस राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊया म्हणलं राहुलला मी. ती मंदिर इतकं फेमस आहे की त्या मंदिराच्या उद्घाटनाला खास नरेंद्र मोदी आलेले. मग काय राहुलला म्हणलं जायचंच या मंदिरात आज. तर मग गाईज आता आम्ही सगळे आलेलो सेंटर पार्कला आणि इथनं जाणार आहे आपण एस्कॉर्ट टेम्पलला. तर मग चला तर पुढं काय होईल ते दाखवतो. चला बाय बाय. हा राहुल आहे, बंड्या आहे. बंड्या बघ की इकडे. का रे लाजा, कुठनं शॉर्टकट आहे? जाऊया, थांब जरा, तिथंच जायचं आपल्याला. हा साथीराम आहे, बघू शकताय काहीच तुम्ही. हा प्रशिक आहे, याला तर ओळखत असणार आहे. हे काय बंड्या, याला आधी दाखवलंय. हा रनिंग करायला आलाय बघा. सगळे एकदम खतरनाक कटात आलेत आणि हो बघा रनिंगच्या कपड्यांवरती आला. बघा वस्तात फोनवर बोलत बसलेत. काय कामधंदा नाही, नुसतं तबला वाजवत बसते. याला आम्ही शॉर्टकट घेतले. गाड्या पुढं गाडी लावायला जागा नसणार आहे. लावायचं उतरतो मी आता. आम्ही थांब की नाही आता निघालं गाडीवर. तर गाईज बघू शकताय तुम्ही मंदिरात याला गर्दी किती आहे. इथपर्यंत इथनं गाड्याची लाईन लागलेली आहे. तिथं मंदिर आहे. मंदिराचा कळस दिसत असेल. आणि राहुल ते अजून मागच आहेत, त्यांना काय गाडी अजून निघलीच नाही. बघू शकता राहुल भाई आपले आलेले आहेत. 20 रुपये पावती, 20 रुपये. आणि हे 20 रुपये पावती फाडायला लागलेली आहेत राहुलबाईंची. आणि हे भांड्याला बघा कोली बनवून ठेवलाय.
हेल्मेट विल्मेट घ्यायला सांगतेत भांड्याला. तर आता आम्ही राहुलबाईंची गाडी लावणार आहे आणि जाणार आहे. पुढे दाखवतो चला काय होईल. तर काहीच तुम्ही बघू शकता किती गर्दी आणि इथं चप्पल ठेवण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे. हे आपलं पण घ्या रे, घे रे इथं बघ. तर काहीच आपण चुकून एक्झिट गेट वरती आलेलो आहे आणि आता तिकडं जायचं आहे. हे फुगे बघा किती मस्त आहेत आणि आता आपण तिकडं चाललेलो आहे. चला पुढं दाखवतो काय होईल. तर काहीच बघू शकता या गेटने आत जायचं आहे. गर्दी एकदम जास्त झालेली आहे. देशातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे या मंदिरात आणि खूप मोठं मंदिर आहे. राहुलन ते मागं आपण 4 नंबर गेटमधनं आत आलेलो आहे आणि इथं बघा राहुल आणि जय चाललेले आहेत. तिकडनंच यायचं पण जरा चुकलंय. हो हो च्या रस्त्याने आता आपण चाललेलो आहे आतमध्ये. एशिया खंडातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि इथं 15 जानेवारीला उद्घाटन झालेलं आहे मंदिराचं. तर गाईज हे मंदिर बघू शकताय. इथं या मंदिराच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी खास आलेले. तर बघू शकताय गाईज लय भारी मंदिर दिसतंय, शब्दांनी बोलू शकत नाही. राधाकृष्णाची मूर्ती बघा. तर गाईज पुढे दाखवतो आता काय बघा. तर गाइस तिथं हरिण दिसते का तुम्हाला? ब्लर झालंय एकदम. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.